त्यांना प्रतित्य समुत्पादाचा नियम न समजल्यामुळं त्यांना दुःखाचा मार्ग ओलांडून जाणे असाध्य झालेले आहे. ते दुःखाचा मार्ग जे काही आहे ते ओलांडून येण्यासाठी असाध्य झालेले आहेत. म्हणजे ते ओलांडणं त्यांच्यासाठी साध्य झालेलं नाही. का झालेलं नाही तर ते त्यांना प्रतित्य समुत्पादाचा नियमच कळालेला नाही. कारण तो गहन आहे आणि तू म्हणतोस तो गहन जरी असला, अजब जरी असला तर तो मला समजलेला आहे. परंतु त्या काळातील जी काही पिढी आहे ती त्यांना प्रतित्य समुत्पाद नियम न समजल्यामुळे त्याचं आकलन न झाल्यामुळे ते गोंधळात आणि गडबड गुंडाळात सापडलेली आहे. म्हणूनच ते दुःखाचा मार्ग ओलांडण्यास असाध्य झाले आहेत. म्हणजे त्यांना दुःखाचा मार्ग ओलांडता येत नाही, ते साध्य करता येत नाही, ते असाध्य झालेले आहे.